First ball, a loose delivery, but it's a no ball. No ball means a free hit, and free hit is a gift. A gift on the first ball. So, a free hit, first ball, no legal delivery yet, one run of no ball, and a free hit. Outside off and a wide. A couple of loose deliveries to begin with. The free hit stays. The free hit stays. It's a free hit. 2 runs on the board. The free hit continues. And sometimes it's the nerves, sometimes it's the aching body, the stiff body that can make you bowl wide deliveries like this. सुंदर कव्हरच्या वरून मारलेला उंच असा शॉट होता. कॅच जरी पकडली असती तरी तो एक फ्री हिटचा बॉल असल्यामुळे आउट नसते झाले राजन. आणि 2 रन काढण्यात आलेले आहेत पहिल्या लीगल डिलिव्हरीवर. स्कोर 1 बॉल आणि 4 रन. एक स्लॉक्स मिड विकेटकडे करण्याचा प्रयत्न झालेला, पण आय थिंक तो लेग बाय असण्याची शक्यता आहे. बघूया अंपायर काय बोलतायत. तोपर्यंत 2 रन काढण्यात आलेले आहेत. तोपर्यंत 2 रन धावून काढण्यात आलेले आहेत. इट्स अ बॅट. सो राजनच्या नावे 2 रन अजून लागत आहेत. राजन वैयक्तिक 4 वर खेळत आहेत. 2 चेंडू आणि 6 धावांचा स्कोर झालेला आहे. आणि प्लीज बाहेर कोण खेळत आहे, बॉल आत येऊन देऊ नका प्लीज. सुंदर असा चेंडू राजननी मिड विकेटकडे हीव करायचा प्रयत्न केला, पण कम्प्लिटली बीट झालेले आहेत. बॉल विकेट किपरने नीट कलेक्ट केलेला आहे. निर्धाव असा चेंडू टाकण्यात आलेला आहे. मला वाटतं बहुतेक आतून बॉल गेला. अँड इट वॉज अ गुड बॉल. पुन्हा एकदा मिड विकेटकडे उंचावून मारलेला फटका आहे. बघूया क्षेत्ररक्षक खूप चांगला प्रयत्न, पण त्यांच्या पुढे बॉल बाउन्स झालेला आहे. आणि पुन्हा एकदा 2 रन धावून काढण्यात आलेले आहेत. कुठेतरी बहुतेक बॅटच्या वरच्या कडेला बॉल लागला आणि तेवढी पॉवर बिल्ड नाही झाली, पण तरी सुद्धा 2 धावा मिळवलेल्या आहेत. ऑफच्या बाहेरचा चेंडू वाईड हीव मिस झाला, पण अंपायरनी वाईड दिलेला आहे. कुठेतरी वाईड आणि नो बॉल टाळायला हवेत, कारण की अतिरिक्त धावा म्हणजे फ्री गिफ्ट आहे ऑपोजिशनला. आणि ही फायनल आहे. प्रत्येक धाव शेवटी आपल्याला महत्त्वपूर्ण पडणार आहे. जेवढा टाईट ठेवता येईल तेवढा प्रयत्न करायला लागणार आहे. एकेका रनवर मॅचेस डिसाईड होतात शेवटी. पुन्हा एकदा एक वाईल्ड हीव. बॉल कम्प्लिटली बीट झाले राजन, आणि सुंदर असे मधी मधी बॉलिंग होत आहे, पण त्याला एखादा वाईड आणि नो बॉल मधी पडल्यामुळे ऑपोजिशनला प्रेशर राहत नाहीये. हा शॉट राजननी 3 वेळा ट्राय केला आणि यावेळी नक्की कनेक्ट केलेला आहे. आणि मिड विकेटच्या डगआउटमध्ये हाय अँड हँडसम 6. एक सुंदर असा मिड विकेटच्या वर मारलेला षटकार राजनच्या बॅटमधून 3ऱ्या प्रयत्नात सक्सेसफुल झालेले आहेत. आणि या पद्धतीने पहिल्या ओव्हरच्या एंडला स्कोर होत आहे 15 धावा. 15 धावा नो लॉस साठी. ओव्हर टू द मास्टर ऑफ द सेरेमनी, स्वरूप.
थँक्यू सो मच सर. वळतोय आपण मेगा फायनलच्या सामन्याकडे आणि मेगा फायनलची लढत रंगते कोणामध्ये, तर ती रंगते नवी मुंबई इंडियन्स विरुद्ध टीम कळंबोली वॉरियर्स. नवी मुंबईची दोन टोकं आहेत, ही घणसोलीवरून येतो नवी मुंबई इंडियन्सचा संघ आणि कळंबोली एक टोक. नक्कीच संपूर्ण नवी मुंबई उपनगर या स्पर्धेमध्ये या नवी मुंबई उपनगरातले डॉक्टर्स खेळताना पाहायला मिळाले आणि पहिल्या दिवसापासून जे कोणी मान्यवर आम्हाला भेट द्यायला येत आहेत ते हेच सांगतायत की सर्व डॉक्टर्ससाठी ही एक चांगली मेंटल आणि फिजिकल एक्सरसाइज आहे आणि त्याचमुळे आज या क्रिकेटचा सन्मान केला जातोय डॉक्टरांच्या माध्यमातून. दुसऱ्या षटकाला दरम्यान यावेळेला सुरुवात होते आहे. कट केलाय पहिल्याच चेंडूला पॉईंटच्या दिशेने. पॉईंट त्या ठिकाणी सर्कलमध्ये आहे. एकच धाव मिळणार आहे त्या चेंडूवर. धावसंख्या जर आपण पाहिली तर 16 वरती येऊन पोहोचते. नक्कीच जर आपण पाहिलं डॉक्टर्स फाउंडेशन आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 सीझन 1 आणि हा एक ऐतिहासिक सीझन आम्ही यासाठी म्हणतोय की यानंतर जे काही सीझन होणार आहेत त्यामध्ये प्रत्येक सीझनला या पहिल्या सीझनची आठवण काढली जाईल आणि याच आठवणी असतात मित्रांनो ज्या आपण पुढे घेऊन जात असतो. यावेळेला जर पाहिलं तर समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय, त्या ठिकाणी फिल्डर नाहीये, फटका जातोय, वन बाउन्स इनटू द फेन्स, सीमारेषे पार येतोय अपोलो हॉस्पिटल चौकार. धन्यवाद डीजे नितीनच्या माध्यमातून आपण ही सर्व सुमधुर गाणी ऐकतोय. यावेळेला देखील पुल केलाय, पुल होतोय सक्सेसफुल, फटका जातोय पुन्हा एकदा सीमारेषे पार येतोय बॅक टू बॅक चौकार. दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे सुरेश ठोंबरे यांच्या माध्यमातून आणि महत्त्वाची बाब ही की 6 षटकांचा सामना आहे, 5 गोलंदाज, त्यापैकी एक गोलंदाज 2 षटकं या सामन्यात हाताळू शकतो. यावेळेला वाईट बॉल, ऑफस्टम्पच्या बराचसा बाहेर चेंडू, पंचांनी हातपाय लावलेत. वाईट बॉलचा इशारा या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या आता पुढे सरसावते, धावसंख्या 25 वर येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. चौथा चेंडू देखील खेळलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड झोन मध्ये. त्या ठिकाणी फिल्डर पाहायला मिळतोय. एक धाव घेतली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय आणि त्या प्रयत्नात यश देखील आलंय. धावसंख्या आता 27 वर येऊन पोहोचते. दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. फायनलचा सामना, एक हाय स्कोरिंग सामना झाला तर नक्कीच पाहायला मजा येईल, कारण जर आपण पाहिलं तर या स्पर्धेमधला उच्चांक आहे तो या स्पर्धेतल्याच पहिल्या सामन्यात गाठला गेला होता 97 धावांचा. यावेळेला जर पाहिलं तर त्या चेंडूला खेळलाय, वन बाउन्स ओव्हर द डीप मिड विकेट, गॉन फॉर 4 इट इज अपोलो 4 रन्स. धन्यवाद डीजे. एक शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातला. धावसंख्या आता 31 वर येऊन पोहोचली आहे. 31 बिनगडी बाद असा धावफलक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आकुट फुलरलँडचा चेंडू होता, त्याला केलंय फ्लिक. डीप मिड विकेटचा फिल्डर त्या चेंडूवरती येताना पाहायला मिळतोय. शेवटच्या चेंडूवर एकाच धावेवर संतुष्ट व्हावं लागेल. एका धावेने षटक या ठिकाणी संपतंय आणि 2 षटकांच्या अखेरीस 16च्या सरासरीने संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 32 बिनगडी बाद. आणि खरंच मित्रांनो, रामजी की निकली सवारी, रामजी की लीला है न्यारी. आपल्या भारतवर्षासाठी हे एक भव्य दिव्य आणि आनंददायी वर्ष आहे, कारण जवळजवळ 500 वर्षाच्या संघर्षानंतर श्री रामलल्लांची स्थापना जी आहे ती अयोध्येमध्ये झाली. दिनांक होती 22 जानेवारी 2024. सुवर्ण अक्षरात हा दिवस भारताच्याच नव्हे
तर अख्ख्या जगाच्या इतिहासात लिहिला गेला पाहिजे असा हा राम मंदिराचा उद्घाटनीय दिवस. यावेळेला पुल करायचं होतं चेंडूला, पुल करू शकले नाहीत. आणि यावेळेला जर पाहिलं तर पहिला चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. लेग स्टंपच्या वरून पास होणारा तो चेंडू आणि शतक हाताळायला डॉक्टर प्रवीण पिसे यांना आमंत्रित केलंय. आतापर्यंत या स्पर्धेमधला रेकॉर्ड आहे, विकेटलेस कधीच गेले नाहीयेत. मागील सामना जर सोडला, मागील सामन्यात फक्त विकेटलेस गोलंदाजी केली होती. यावेळेला जर पाहिलं तर आखूड टप्प्याचा चेंडू आणि हा चेंडू वरती मात्र घेतलीये विकेट, पाठवलंय फलंदाजाला माघारी. आताच म्हटलं होतं की विकेटलेस कधी जात नाहीत. प्रवीण पिसे आले, सोबत विकेट घेऊन आले. पहिला गडी होतो या ठिकाणी बाद. संघाची धावसंख्या नवी मुंबई इंडियन्स 32. पहिलं नुकसान, पहिला गडी बाद. अमित सर, लेदरची ज्या ठिकाणी सराव सुरू आहे, यावेळेला फ्लिक केलाय चेंडूला, अपील केली आहे पंचांकडे, परंतु पंचांनी नक्कीच अपील फेटाळली आहे. पाहावं लागेल या धाव्या कोणत्या स्वरूपात येत आहेत. लेग बायच्या स्वरूपात ही धाव येणार आहे. नवीन आलेले बॅटर, त्यांचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. नवीन बॅटर आले आहेत सर, तुमचं नाव कळवायचं आहे. विक्रांत नारकर या स्पर्धेतली ज्यांच्या नावे पहिली वहिली 50 आहे, पहिली 50 त्यांच्या नावे आहे. दुसरी 50 जर आपण पाहिलं तर डॉक्टर सचिन मोकल यांच्या नावे आहे. तिसरी 50 रवींद्र राऊत यांच्या नावे आहे. चौथी 50 जर पाहिलं तर राकेश जैन यांच्या नावे आहे. आणि पाचवी 50 जर पाहिलं तर कळंबोली वॉरियर्सचे फलंदाज अरुणेश शिंदे यांच्या नावे. पाचवी 50. अशा 5 50 आतापर्यंत वैयक्तिकरित्या फलंदाजांनी लगावल्या आहेत. सामन्याला सुरुवात ठेवायची आहे पंच. जर सूर्यास्त झाला तर आपण त्यानंतर खेळू शकणार नाही, याकडे लक्ष द्या. आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. चला डॉक्टर प्रवीण, षटकाला सुरुवात करायची आहे. धन्यवाद. सुरुवात झाली आहे पुन्हा एकदा सामन्याला आणि या वेळेला मात्र धारेवर धरलंय प्रवीण पिसे यांना. प्रवीण पिसे यांच्या गोलंदाजीवर चेंडूला पाठवलंय लांबच लांब. हाय अँड हँडसम स्टँड अँड डिलिव्हर इन टू द स्टँड्स. अपोलो हॉस्पिटल, षटकार.
वेळ उरणार नाहीये. चौथ्या षटकाला या ठिकाणी होते सुरुवात. पहिल्या चेंडूला धाडलंय लॉंग ऑफच्या दिशेने, एक धाव घेतली आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर आता येऊन पोहोचते चौकारानंतर 49 या आकड्यावरती. नवी मुंबई इंडियन्स वर्सेस टीम कळंबोली वॉरियर्स असा सामना या ठिकाणी रंगताना पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. यापुढे या षटकातला डॉक्टर शेखर यांचं हे षटक. आखूड टप्प्याचा चेंडू, त्याला धरलाय धारेवर, चेंडू गेलाय लांबच लांब, चेंडू जाईल सीमारेषे पार, येतोय अपोलो हॉस्पिटल. षटकार. दरम्यान पुढचा चेंडू, या चेंडूला केलाय पुल, चेंडू पुन्हा एकदा आहे गॅप मध्ये, पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषे पार. यावेळेला 6 नाही तर यावेळेला मिळतोय 4. चौकार. पाचवा चेंडू, या 5व्या चेंडूला देखील केलाय पुल, एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न होणार आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली आहे. तिसऱ्या धावेला नाहीचा कॉल दिला गेलाय. 2 धावा या ठिकाणी घेतल्यात आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे तब्बल 61 धावांवर. 3.5 चेंडूच झाले आहेत, म्हणजे जवळजवळ आपण पाहिलं तर 23 चेंडू आतापर्यंत झालेत आणि या 23 चेंडूंवरती 61 धावा बनल्यात. एकच गडी आतापर्यंत बाद झालाय, तो देखील प्रवीण पिसे यांनी मिळवून दिलाय. यावेळेला फुलटॉस चेंडू, त्यावर केलाय फुलटोल वसूल, पाठवलाय चेंडूला सीमारेषे पार. षटकाच्या शेवटच्या चेंडूवर येतोय अपोलो हॉस्पिटल. षटकार. धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 67 धावा, 1 गडी बाद असा स्कोर लाईन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 5वं षटक या ठिकाणी सुरुवात होते आणि वैयक्तिक जर पाहिलं तर विक्रांत नारकर आता 6 चेंडू 23 धावांवर खेळतायत आणि आत्माराम वाघ 5 चेंडू 13 धावांवर वैयक्तिकरित्या. आत्माराम वाघ यावेळेला स्ट्राईक वरती आहेत, 1 धाव घेतली आहे आणि एकाच धावेवर यावेळेला समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी जर्सी नंबर 46
अरविंद स्वतः त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि कर्णधार आहेत. इंटरव्ह्यूमध्ये देखील त्यांनी सांगितलं टॉसच्या वेळेला की नक्कीच कशा प्रकारची त्यांना फील्ड प्लेसमेंट लावायची आहे, कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे आणि नक्कीच त्या निर्णयावर अंमल करण्यासाठी कुठेतरी डगमगून गेला आहे हा संघ. आता जर पाहिलं तो पदललित्य दाखवून एक आगळा वेगळा कलात्मक फटका खेळला, त्या फटक्याला स्लॅश केलं टुवर्ड्स द एक्स्ट्रा कव्हर. एक धाव घेतली या देखील चेंडूवर, 2 सिंगल्स पहिल्या 2 चेंडूंवरती. 4.2 षटकांनंतर संघाची धावसंख्या 69 धावा, 1 गडी बाद. यावेळेला देखील हवेमध्ये फटका खेळलाय, फिल्डर त्या फटक्याच्या खाली येत आहेत. या ओव्हरमधला सलग 3रा सिंगल येताना पाहायला मिळतोय. आणि नक्कीच मित्रांनो, ज्या ज्या वेळेला तुम्ही मोठे फटके खेळता त्या वेळेला स्ट्राईक रोटेशन करणं हे देखील गरजेचं असतं. ही देखील एक महत्त्वाची बाब असते आणि तीच बाब आता रेखाटली जाते, तीच बाब आता उच्चरेखित केली जाते या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. नक्कीच काही वेळेला हे दोन्ही फलंदाज इतके घणाघाती असतात की फक्त षटकार चौकारांमध्ये डील करतात, परंतु ज्या वेळेला चांगला गोलंदाज आहे, चांगले चेंडू येत आहेत, चांगल्या लाईन आणि लेंथने चेंडू बीट करतायत, त्यावेळेला मात्र सिंगल्समध्ये कशा प्रकारे डील करायचं आहे, एक मॅच्युअर्ड बॅटिंग काय असते हे या दोन्ही बॅटर्सकडून दाखवलं जात आहे. कौतुकास्पद फलंदाजी. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चेंडू गेलाय थर्ड मॅनच्या दिशेने. 1 धाव घेतली आहे या चेंडूवरती आणि एकाच धावीवर यावेळेला समाधान मानावं लागणार आहे. लेग बायच्या स्वरूपात ही धाव जोडली जाणार आहे. अंगांचा वेध घेतला होता त्या चेंडूने, खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि त्या चेंडूला ड्राईव्ह करताना अंगाचा वेध घेतला चेंडूने. 1 धावेसाठी गेलेला लेग बायच्या स्वरूपातला हा चेंडू. धावसंख्या 71 वर येऊन पोहोचली आहे. एक शेवटचा चेंडू या षटकातला, 5व्या षटकातला शेवटचा चेंडू. फुल टॉस चेंडू होता, चेंडू हवेत खेळलाय, फिल्डर त्या चेंडूच्या खाली, परंतु येऊन फक्त त्या चेंडूला पाहत राहतील. चेंडू जातोय 1 बाउन्स इनटू द फेन्स, येतोय नेक्स्ट स्केअर, चौकार. षटक या ठिकाणी के पास माचिस है क्या? लाइटर माचिस है? दरम्यान शेवटच्या षटकाला या ठिकाणी होते सुरुवात आणि पहिल्या चेंडूवर चेंडूला पाठवलंय सीमारेषे पार, येतोय नेक्स्ट स्केअर, चौकार. 4-4-4. यावेळेला पुन्हा एकदा फटका खेळलाय आणि यावेळेला मात्र विकेट मिळवून दिली आहे आपल्या संघासाठी. अखेर फलंदाज आता होत आहेत बाद. एका चांगल्या पार्टनरशिप नंतर विक्रांत होत आहेत बाद. संघाची धावसंख्या 5.2 चेंडूंनंतर 79, 2 गडी बाद. दुसरा झटका. चार चेंडू शिल्लक असताना नवीन बॅटर मैदानाच्या आत येत आहेत आणि पहिल्या चेंडूला मात्र पाठवलंय सीमारेषे पार. पुनश्च एकदा येतोय या षटकातला दुसरा नेक्स्ट स्केअर, चौकार. सर्व डॉक्टर्स या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतात आणि अमित सर
फायनलला साजेशी धावसंख्या आता बोर्डावर लागली गेली आहे. 83 धावा धावफलकावर झाल्यात आणि यावेळेला लॉंग हाय अँड हँडसम स्टँड अँड डिलिव्हर बॉल हॅज गॉन आउट ऑफ द पार्क ओव्हर द डीप मिड विकेट. 6 इट इज. नेक्स्ट स्केअर 6 रन्स. अजूनही या पहिल्यातले 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेला देखील मोठा फटका खेळायचा होता. निर्धाव चेंडूची सांगता. या स्पर्धेमधला उच्चांक आहे 96 धावा. या चेंडूवर जर षटकार लागला तर 95 धावा होतील आणि आणखीन एक एक्स्ट्रा येऊन षटकार लागला तर उच्चांक तुटेल. काय घडणार, काय बिघडणार? शेवटचा चेंडू, पहिला डाव, फायनल मॅच. यावेळेला शेवटच्या चेंडूवरती चेंडू जातोय सीमारेषे पार. पहिल्या डावाच्या शेवटच्या चेंडूवर येतोय अपोलो हॉस्पिटल. षटकार. पहिला डाव या ठिकाणी संपतोय आणि या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 89 वर येऊन पोहोचते. म्हणजेच गरज असणार आहे फायनल मध्ये 36 चेंडू 95 धावा. 95 धावा धावफलकावर झालेल्या आहेत आणि 96 धावांचं लक्ष असणार आहे. 36 चेंडू आणि 96 धावांचं लक्ष. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा डॉक्टर्स फाउंडेशन आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 सीझन 1 फायनल मॅच. दुसऱ्या डावात भेटूया. NMI टीम तुमच्या मागे फटाके फुटणार आहे. थोडे साईड लावा, थोडे साईड लावा. सर सेलिब्रेट. द मूड इज सेलिब्रेशन. मे द बेस्ट टीम विन. वी वॉन्ट टू सेलिब्रेट एव्हरी मोमेंट. अपना कमाल दिखाओ. नृत्य करून दाखवलं डॉक्टर अमित लंगोटे आणि त्याचसोबत डॉक्टर राकेश जैन ज्यांनी आजच्या दिवसात 14 चेंडू आणि 53 धावांची खेळी खेळली होती. 374.57 स्ट्राईक रेटने ती इनिंग आली होती. 6 सिक्सेस आणि 3 चौकार त्यात समाविष्ट होते. ते राकेश जैन सर आपल्याला एक बहारदार नृत्य होताना पाहायला मिळालं. मेगा फायनलच्या दुसऱ्या डावाला होणार आहे सुरुवात. कोण जिंकणार आणि कोण करणार या ट्रॉफीसाठी समोरच्या संघावर मात. चला पाणी पाणी दे दे दे. बस बस. नाही 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 सर. चला बॅटर मैदानाच्या आत येत आहेत. फॉर द फायनल टाइम बॅटर मैदानाच्या आत येत आहेत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या फायनल मेगा फायनलच्या सामन्यासाठी. अगदी शेवटच्या वेळी वन लास्ट टाइम इन दिस डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 सीझन 1.
The final match, the final show, final countdown, the final showdown begins here. फायनलचा सामना या ठिकाणी सुरू होणार आहे. 96 धावांचं लक्ष्य आहे. 6 षटकांमध्ये 96 धावांची गरज आहे आणि फारच बलाढ्य लक्ष्य आहे, परंतु बॅटर्सला इथून पुढे मजल मारून दाखवावी लागेल. दरम्यान जर आपण पाहिलं तर स्वतः कर्णधार प्रशांत आहिर यांच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय आणि हेच एक उदाहरण असू शकतं सर, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. आपण जर पाहिलं तर काही जणांचे आभार मानणं फार गरजेचं आहे आणि तेच आपण आभार प्रदर्शन आता करतोय. सर्वांनी या सूचनेकडे लक्ष द्यायचंय, सर्वांनी या घोषणेकडे लक्ष द्यायचंय. नक्कीच सर या सर्वांचे आभार मानणं गरजेचं आहे. पहिलं तर आपलं अंपायर्सचं पॅनल, अंपायर सुहास सर, सुमेध पवार सर आणि गणेश मोहन सर, या तिघांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्याचसोबत आपले स्कोरर मित्र, क्रिक स्कोररचे, क्रिक हिरोजचे मनीष सिंग आणि रवी गिरी सरांसाठी टाळ्या. आणि त्याचसोबत आपल्याला पाहायला मिळतंय WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेट लाईव्ह आणि वर्ल्ड टेनिस क्रिकेटचे राहुल उल्वेकर मिक्सर आणि त्याचसोबत कॅमेरामॅन अतुल आणि राज. पहिला चेंडू प्रशांत आहिर यांचा आणि या पहिल्याच चेंडूला केलंय पनिश, पहिल्याच चेंडूला पाठवलंय ओव्हर द लॉंग ऑफ, 1 बाउन्स गॉन फॉर 4 इट इज 4 रन्स. तुमच्या परिपूर्ण करायचं असेल, 96 धावांनी परिपूर्ण करायचं असेल तर चेंडूचं परिवहन जे आहे ते वारंवार बाउंड्रीच्या बाहेर चालू ठेवावं लागेल. कारण जर रिक्वायर्ड रनरेटकडे आपण नजर फिरवली तर रिक्वायर्ड रनरेट जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय 16.6चा आणि करंट रनरेट पाहायला मिळतोय 15चा. यावेळेला चेंडू फक्त हवेत गेलाय, फटक्याला एलिव्हेशन मिळालंय, फटक्या खाली येत आहेत फिल्डर आणि घेत आहेत कॅच. घेतलाय फिल्डरने, सुंदर झेल आणि संपुष्टात आलाय बॅटरचा खेळ. बॅटर होत आहेत बाद. संघाची धावसंख्या पहिला गडी जातोय 5, 1 गडी बाद. I'll request Dr. Santosh Jadhav sir to come on the stage, please. Dr. Santosh Jadhav sir, please come on the stage. Thank you. मल्हार मल्हार पुन्हा एकदा सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. पहिला गडी बाद झालाय. यावेळेला मात्र चेंडूला पुल केलंय. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा फिल्डर आपल्याला पाहायला मिळत नाहीये आणि त्याचमुळे चेंडू जातोय सीमारेषा पार. कृष्णा यांच्या बाजूने जातोय. 1 बाउन्स, चौकार. Santosh Jadhav sir and team for being the expert committee and helping us out in decision making in difficult situations. We appreciate the moral support, valuable real physical support as well as financial support for this program. यावेळेला डीप मिड विकेटच्या दिशेने खेळलाय तो फटका. फिल्डर त्याच्याकडे येताना पाहायला मिळत आहेत. विक्रांत नारकर यांचं चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता दुहेरी आकड्यात जाऊन पोहोचते. 5 चेंडूंनंतर धावसंख्या 10 वर येऊन पोहोचते आणि हीच डबल डिजिट धावसंख्या आता पुढे न्यावी लागेल. शेवटच्या चेंडूवर देखील मोठा फटका खेळावा लागेल कारण गरजेचं आहे 16चा रन रेट.
16.6चा रन रेट आहे, म्हणजे 17 धावा बंधनकारक असणार आहे प्रत्येक षटकात येण्यासाठी. यावेळेला जर पाहिलं तर मोठ्या फटक्यासाठी गेले आणि मोठा फटका खेळलाय. शेवटच्या चेंडूला पाठवलंय सीमारेषे पार. आलाय नेक्सस केअर षटकार आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या कळंबोली वॉरियर्स 16, एक गडी बाद. धन्यवाद डीजे नितीन यांच्या माध्यमातून आपण ही सुमधुर गाणी या पहिल्या दिवसापासून ऐकतोय. नक्कीच सर्वांचीच खूप मोठी मदत राहिली आहे. नक्कीच मला देखील समालोचनामध्ये कोणत्या पाहुण्यांचं स्वागत करायचं आहे, कोणत्या पाहुण्यांना स्थानापन्न करायचं आहे, यामध्ये देखील बरीचशी मदत राहिली. ती म्हणजे सर्वात पहिल्यांदा डॉक्टर राजेश शिंदेकर सर, त्याचप्रमाणे डॉक्टर अमित लंगोटे सर, डॉक्टर अरुण कदम सर, नितीन गुरव सर, प्रशांत धमाल सर, राकेश जैन सर, या सर्वांचीच खूप मोठी मदत राहिली आहे. त्याचप्रमाणे सुधीर, अल्पेश, सुहास सर, हे सर्वच आयोजन समितीतली माणसं फार गोड माणसं आहेत आणि त्यांनीच गोड कामगिरी केली आहे. या संपूर्ण टुर्नामेंटला भरवून डॉक्टरांचा सन्मान करून, डॉक्टरांच्या खेळाचा सन्मान करून. दरम्यान जर पाहिलं तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव या ठिकाणी घेता आली नाही आहे. एकाच धावीवर समाधान मानावं लागतं आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 18 या आकड्यावरती येऊन पोहोचताना पाहायला मिळते. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकातला. आणि समीकरण जर आपण पाहिलं एकंदरीतच तर 24 चेंडू आणि 28 चेंडू आणि 78 धावांची गरज असताना यावेळेला मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू मागे गेलाय. डीप फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये तो चेंडू गेला होता. चांगली अडवणूक केली गेली फिल्डरकडून त्या चेंडूची. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता 19 या आकड्यावरती येऊन पोहोचते. 1.3 षटकांनंतर अजूनही या षटकातले 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू या षटकामधले शिल्लक आहेत अजूनही. मुकेश जैन भाई साहब प्लीज कम ऑन स्टेज. करण भाई, मुकेश भाई आओ पधारो. यावेळेला आओ ड्राईव्ह मारा करायचा घरे प्रयत्न आओ. होता. दाल बाटी खाओ. 1.4 षटकांनंतर धावसंख्या 20 वर येऊन पोहोचली आहे. कृष्णा सर षटक हाताळताना पाहायला मिळत आहेत. कृष्णा सर यांनी या स्पर्धेमधला एकमेव मान पटकावला आहे, तो म्हणजे विकेट डबल विकेट मेडनचा. मेडन ओव्हर देखील हाताळली होती मागील सामन्यात आणि मेडन देखील ओव्हर होती ती. यावेळेला जर पाहिलं तर गॅपमध्ये चेंडूला पुश केलंय. डीप मिड विकेटचा फिल्डर त्या चेंडूवरती येतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. कृष्णा सर यांचं कलेक्शन पुढे जाऊन करण्यात आलंय आणि त्याचमुळे 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आहेत. अजूनही 1 चेंडू शिल्लक. धावसंख्या आता 22 वर येऊन पोहोचली आहे. समीकरण जर एकंदरीत पाहिलं तर 25 चेंडू आणि 74 धावांची इथून पुढे गरज आहे. 25 चेंडूंवर 74 धावा. आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील. मोठ्या फटक्यांना कुठेतरी उधाण द्यावं लागेल. कारण जर आता पाहिलं तर रिक्वायर्ड रन रेटचं प्रेशर जे आहे, प्रेशर रेट वाढत जाईल आणि दडपणाखाली संघाला वारंवार टाकलं जाईल. यानंतर आपण पार पाडणार आहोत पारितोषिक वितरण सोहळा. अमित सर तिथे लक्ष घालायचं आपण. सर काय हवंय का? ऑर्थो कोणी आहे का? ऑर्थोपेडिक कोणी आहे इथे? सर या प्लीज. एक क्रिकेट डॉक्टरांचं क्रिकेट असलं की इंजुरीचं टेन्शन नाही. कुठला ना कुठला डॉक्टर हजर असतोच. आहे एकदा बघून घ्या सर. पाणी 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 बघून घेऊ द्या. सरांना बघून घेऊ द्या एकदा. सौभाग्याने फक्त क्रॅम्प्स आहेत, काही सिरियस इंजुरी नाही.
आणि स्वप्नील सर धन्यवाद, तुम्ही तत्परतेने आलेलात लगेच अटेंड करायला. फायनलचा जोशच असा असतो की लागलं काही झालं तरी सुद्धा प्लेयर्सला बाहेर यायचं नसतं आणि आत्मा पण त्या स्पिरिटनी खेळायचा प्रयत्न करतोय. क्रॅम्प आहे आणि होपिंग की त्यांना काही त्रास जास्त नाही होणार. ही वॉन्ट्स टू बी देअर वेन हिज टीम सीज हिम टू द ट्रॉफी. यावेळेला देखील चेंडूला हवेमध्ये खेळलाय, हा देखील चेंडू जातोय. वन बाउन्स अडवणूक, वन बाउन्स सीमारेषे पार, येतोय अपोलो हॉस्पिटल, चौकार. Mr. Ankit Verma, the chief advisor of Milton Company. The new 26. products are launched. 2 षटकांखेरीज 26 धावा झाल्यात. New अजूनही products of जर आपण Milton Company पाहिलं, are launched because of him. I will request Mr. Ankit राकेश Verma सर, to say a राकेश few सर, words. राकेश सर, जस्ट अ सेकंड. अजूनही 24 चेंडू आणि 70 धावांची आवश्यकता आहे. 26 धावा झाल्यात. प्लीज कंटिन्यू राकेश सर. चोवीस चेंडू आणि 70 धावांची इथून पुढे असणार आहे आवश्यकता. बॅटिंगसाठी जर आपण पाहिलं तर मयूर देशमाने ज्यांनी मात्र एक दर्शनीय इनिंग्स खेळली होती मागील सामन्यात आणि त्यांच्यासोबत फलंदाजीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत मयूर देशमाने. 24 चेंडू 70 धावांची आवश्यकता आहे. यानंतरची सर्वच षटकं एका क्रुशल स्टेजवर नेऊन ठेवतील. या सामन्याला एका नेल बायटिंग फाईटची आम्ही अपेक्षा करतोय. 24 चेंडू आणि 70 धावा गोलंदाजी मार्कवरती डॉक्टर कानिफनाथ सारुख पाहायला मिळत आहेत आपल्याला गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा, त्याला केलाय पुल. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक त्या चेंडूवरती येतोय. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. थ्रो आलाय. विकेट किपरने कलेक्शन देखील केलंय, परंतु तोवर 2 चोरट्या धावा घेतल्या गेल्या आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि नक्कीच मित्रांनो हे चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, हा ताळमेळ, हे कम्युनिकेशन, ही चर्चा ही फार महत्त्वाची असते, कारण हीच एका पार्टनरशिपचा पाया असते. नक्कीच कोणत्याही गोष्टीमध्ये पार्टनरशिप असू द्या, त्यामध्ये चर्चा हवी, त्यामध्ये कम्युनिकेशन हवं, त्यामध्ये क्लॅरिटी ऑफ थॉट्स हवी. यावेळेला जर पाहिलं तर रिव्हर्स फटका खेळायचा होता, परंतु अवांतर धाव या ठिकाणी देण्यात आली आहे पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या जर आपण पाहिली तर 29 या आकड्यावरती येऊन पोहोचली आहे. 2.1 षटकांनंतर 23 चेंडू आणि 67 धावांची आवश्यकता. हलक्या हातांनी हाताळलं चेंडूला, परंतु कानिफनाथ सारुख यांचा आणखीन एक वाईट बॉल. आता मात्र एका चेंडूवरती जर आपण पाहिलं तर 4 धावा खर्च केल्या आहेत. धावसंख्या 30 वर येऊन पोहोचली आहे. अजूनही 66 धावांची गरज. 23 चेंडू आणि 66 धावांची गरज असताना यावेळेला मात्र चांगला चेंडू, चांगल्या वेगात येणारा, ऑफस्टंपच्या बाहेर रून जाणारा चेंडू आणि त्याचमुळे डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय सारुख सरांच्या गोलंदाजीमध्ये. नक्कीच मागील चेंडू ज्या वेळेला वाईड गेला त्याच वेळेला त्यांनी विकेट किपरला, यष्टीरक्षकाला आश्वस्त केलं की मला माहिती आहे की कोणत्या प्रकारे लेंथ हाताळायची आहे. यावेळेला मात्र लेंथ तीच हाताळली, परंतु चेंडूची दशा वेगळी झाली आहे. चेंडूला पाठवलंय, केलंय पुल, शॉर्ट आर्म जॅबचा शॉट आणि तो गेलाय ओव्हर द डीप मिड विकेट. अपोलो हॉस्पिटल, षटकार. चौथा षटक या ठिकाणी, चौथा चेंडू होता या ठिकाणी आणि झेल घेण्याच्या प्रयत्नामध्ये झेल नक्कीच सुटलाय. प्रयत्नांचे पूर्ण मार्क आहेत, परंतु यावेळेला प्रयत्नांती परमेश्वर मिळालाय बॅटरला. चेंडू गेलाय टुवर्ड्स द फाईन लेग. नेक्स्ट स्केअर, चौकार. की एका नेल बायटिंग फाईटची अपेक्षा आहे आणि सुधीर! आता जर आपण पाहिलं
तर 20 चेंडूंमध्ये 56 धावांची आवश्यकता. इथून असणार आहे 20 चेंडू आणि 56 धावांची आवश्यकता. चला, बॅड लाईट व्हायच्या आधी आपल्याला हा फायनलचा सामना पूर्ण करायचा आहे. आपण बक्षीस समारंभ देखील करायचा आहे यानंतर. त्याचमुळे बॅड लाईट व्हायच्या अगोदर आपल्याला सामना या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. दरम्यान यावेळेला बॅटची काढा घेतली आहे. किती धावा मिळणार आहेत? गलीच्या फिल्डर पर्यंत तो चेंडू जातोय आणि 1 धाव घेतली आहे तोपर्यंत. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे या षटकातला. नक्कीच यष्टीरक्षक तेजस यांच्या माध्यमातून समजावलं जात आहे की हेच चेंडू तुम्हाला हाताळायचे आहेत शाहरुख सर, आणि त्याच प्रकारची गोलंदाजी तुम्हाला करायची आहे. गुड लेंथवरती स्पॉट केलेली चेंडू, स्टंप टू स्टंप गोलंदाजी, आणि ही स्टंप टू स्टंप गोलंदाजी आज आपल्याला पाहायला मिळत होती करंजाडे लायन्सचे तुषार कांबळे यांच्या माध्यमातून. त्यांचा संघ नक्कीच बाहेर गेलाय, परंतु त्यांची गोलंदाजी वाखाणण्याजोगी होती. यावेळेला देखील फाईन लेगचं क्षेत्र निवडलं. फिल्डर त्या ठिकाणी नव्हता आणि त्या ठिकाणी चेंडूला पाठवलं. 1 बाउन्स. शेवटच्या चेंडूवर येतोय अपोलो हॉस्पिटल चौकार. 3 षटकं या ठिकाणी संपतायत आणि 3 षटकांनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 45. 1 गडी बाद अजूनही बाकी आहे या ठिकाणी खेळ. 18 चेंडूंचा आणि धावांची गरज आहे 51. पडायला लागलाय. लेट्स बी फेअर टू द बॅटिंग टीम अँड लेट्स क्विकली प्रोसीड. हा देऊन या पटकन देऊन या. जाओ पटकन देऊन या. पटकन अंधार पडतो. तुमच्याच प्लेअरला अंधारात खेळायला लागेल. प्रशांत सर, अमित 3 ओव्हर सर, लवकर संपूया. अमित सर, धावसंख्या जर आपण पाहिली तर 45 वर येऊन पोहोचली आणि 18 चेंडूंवरती 51 धावांची गरज आहे. एक स्वरूप- मोठा क्लॅश आपल्याला पाहायला मिळणार आहे का? येस, आय थिंक स्वरूप ही ओव्हर जी आहे ही फार महत्वाची ओव्हर आहे आणि त्याच्याचमुळे एनएमआयनी मोस्ट एक्सपिरियन्स्ड बॉलर आणि ऑलराऊंडर जे रवींद्र जडेजासारखी ओव्हरऑल पर्सनॅलिटी आहे आणि बऱ्याच ठिकाणी भारतामध्ये जाऊन ते क्रिकेट खेळतात अशा एक एक्सपिरियन्स प्लेअरला पाचारण केलेलं आहे. आणि आय थिंक दिस ओव्हर कुड मेक ऑर ब्रेक द मॅच असं मला वाटतं. लेट्स सी सर, लेट्स होप फॉर द बेस्ट, लेट्स होप फॉर द नेल बायटिंग फाईट नाव. कृष्णा सर आलेले आहेत. यावेळेला कव्हर्सच्या वरून खेळलेला फटका जातोय फिल्डरच्या हातात आणि पहिल्याच चेंडूवर मिळवून दिली आहे विकेट. ॲज यू सेड अमित सर, कृष्णा इज अ ब्रिलियंट ऑलराऊंडर ऑफ दिस डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी. विकेट मिळाली आहे आणि दुसरा गडी या ठिकाणी होतोय बाद मयूर देशमाने यांच्या स्वरूपात. मयूर जात आहेत तंबूच्या आश्रयाला. संघाची धावसंख्या 45. दुसरा गडी बाद. कृष्णा हे नावाला अगदी विरुद्ध असं खलनायक प्रमाणे कळंबोली वॉरियर टीमच्या समोर जात आहेत आणि पहिल्या चेंडूवर एक महत्त्वाच्या बॅट्समनला काढल्यामुळे आय थिंक मॅच थोडी एनएमआयकडे शिफ्ट होते ना असं वाटतंय मला. पण आय थिंक अजून 17 ओव्हर 51 आपण पाहिलेल्या झालेल्या आणि यू नेव्हर नो, प्रेशर कॅन डू एनिथिंग. नक्कीच सर, कळंबोली वॉरियर्स शुड प्रोबेबली नॉट गिव्ह अप, प्रेशर फाईट टिल द लास्ट बॉल. प्रेशर कॅन डू एनिथिंग सर, कारण क्रिकेटला आपण म्हणतो अनिश्चिततांचा खेळ. कुठलीच गोष्ट निश्चित नसते, ठरलेली गोष्ट कुठलीच नसते क्रिकेटमध्ये. कारण क्रिकेट हा अनिश्चिततांचा खेळ आहे आणि क्रिकेटमध्ये ज्या वेळेला आपण खेळत असतो त्यावेळेला आपलं तन मन धन अर्पित केलं आहे या सर्व डॉक्टर्सने गेल्या 3 दिवसात. आजचा हा 3रा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय आणि या 3ऱ्या दिवसात आपण या फायनलचा सामना पाहतोय. डोळ्यांना दैदिप्यमान करणारा हा सामना. दरम्यान पुढचा चेंडू कृष्णा यांचा. पुढचा चेंडू यावेळेला देखील फुलर लेन्थचा चेंडू होता, त्याला खेळलाय समोरच्या दिशेने. आणि जर आपण पाहिलं तर मिड ऑफचा फिल्डर स्ट्रेटिश लावला गेलाय आणि अशी फिल्डिंग प्लेसमेंट बद्दल तर बोलूच, परंतु यावेळेला रन आउट होतोय. पहिल्या चेंडूवर केला होता गडी बाद, परंतु यावेळेला प्लेअरचा रिव्ह्यू रनआउट साठी प्लेयर्स रेफरल. आय रिक्वेस्ट आर अंपायर to please Third umpire. come on stage.
मला वाटतं इथे check. थोडी हाराकिरी Screen. चालू आहे. दुसरा रन नव्हता. लेट्स सी व्हॉट हॅपन्स. अंपायर रेफरल. आणि अंपायरनी निर्णय दिलेला आउट आहे कारण की बॅट हवेत होती. OUT क्लोज कृष्णा. कॉल. क्लोज कॉल. मैदानामध्ये नक्कीच हे षटक सुरू झालंय आणि जयघोष सुरू झालाय. कृष्णा 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 नक्कीच पहिल्या चेंडूवरती विकेट घेतलाय आणि दुसऱ्या चेंडूवर रनआउटच्या स्वरूपात बाद केलाय. संघाची धावसंख्या 46. तिसरा झटका, तिसरा गडी बाद. कृष्णा उर्फ खलनायक कलंबली वॉरियरसाठी. कृष्णा उर्फ खलनायक. कृष्णा सर लवकर प्लीज, अंधार पडतोय. प्लीज प्लीज. यावेळेला चेंडू हवेत गेलाय. आणखीन एक विकेट लोड होते का कृष्णा यांच्यासाठी आणि झेल सुटलाय. पूर्णतः त्या झेलवर गेले आणि त्यानंतर मिसकम्युनिकेशन दोन्ही फिल्डर्समध्ये पाहायला मिळालं. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आणि नक्कीच कृष्णा त्यांना उपदेश करतायत की डोकं शांत ठेवायचं आहे. वैचारिक पातळीवरती आपल्या ताण द्यायचा नाहीये. पूर्णतः शांतपणे येऊन जी आपण क्रिकेटची मॅच नेहमी खेळतो त्याच मॅचमध्ये खेळायचं आहे. कोणत्याही दडपणाखाली फायनलचं दडपण घ्यायचं नाहीये. चौथा चेंडू, खोलवा टप्प्याचा चेंडू, त्याला केलंय ड्राईव्ह ऑफसाईडच्या दिशेने. एक धाव घेतली आहे आणि एकाच धावेवर यावेळेला समाधान मानावं लागणार आहे. कृष्णा सर काय सुंदर षटक हाताळतायत. 1.4 षटकामध्ये आता 14 धावा खर्च केल्या आहेत आणि एक गडी बाद केलाय. असा आत्तापर्यंतच्या स्पेलचा त्यांचा पूर्णतः आढावा आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत त्यांच्या स्पेलमधले. काय करणार, काय घडणार, काय बिघडणार याकडे पाहावं लागेल. याकडे नजरा असणार आहेत सर्वांच्या. कारण ही अमित सरांनी सांगितल्याप्रमाणे एक क्रुशल ओव्हर असणार आहे. कारण क्रुशल स्टेज आहे गेमचा. गेम चेंजिंग स्टेज आहे. यावेळेला देखील चेंडू गेलाय हवेत आणि गेम चेंज होईल. परंतु तो चेंज होणार आहे पुनश्च एकदा. नवी मुंबई इंडियन्स या संघाच्या दिशेने 3.5 षटकांनंतर लागतोय चौथा झटका आणि आता कळंबोली वॉरियर्स संघ 49. चौथा गडी बाद, 4 गडी बाद. कृष्णा के खड़कने से खड़कती है खिड़कियां, खिड़कियों के खड़कने से खड़कता है कृष्णा. कृष्णा 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 ग्राउंडवरती फक्त एवढंच चालू आहे. कारण आता मात्र जर पाहिलं तर 1.5 षटकांमध्ये 2 गडी बाद केले. 14 धावा खर्च करून कृष्णा यांनी. शेवटचा चेंडू त्यांच्या स्पेलमधला. आखूट टप्प्याचा चेंडू हाताळला. चेंडू पुनश्च एकदा हवे. डीप मिड विकेटचा फिल्डर खेळ कंप्लीट केलाय. व्हॉट अ ब्युटिफुल कॅच ऑफ द कॅच. मॅच. आणि कॅच ऑफ द मॅच नाही, कॅच ऑफ द टुर्नामेंट जरी म्हटलं तरी हरकत नाही. करंडकाला जवळ जवळ संघाच्या जवळ आणून ठेवणारी ही कॅच होती. परफेक्ट कॅच ऑफ द मॅच. आणखीन एक गडी बाद. क्रॅम्प्स. रिव्ह्यूच्या स्वरूपात आपण ही बघतोय कॅच. WTC च्या माध्यमातून चेंडू हवेत गेला. चेंडूवर पूर्णतः आले. कव्हर केलं चेंडूला. शेवटपर्यंत नजरा चेंडूवर ठेवल्या आणि तदनंतर मात्र एका डायव्हिंग एफर्ट मध्ये या झेलाला पूर्ण केलं. झोकून दिलं स्वतःला. पूर्णतः त्या कॅचवरती बॉडी पूर्णतः खाली आली बॉलच्या. आणि हेच मित्रांनो एका परफेक्ट कॅचचं उदाहरण आहे. क्रॅम्प्स नंतरही घेतला एक सुरेख झेल. संपुष्टात आणलाय बॅटरचा खेळ. 5वा गडी बाद. अर्धा संघ तंबूच्या आत. धावसंख्या 49 वर येऊन पोहोचली आहे. 49. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 12 चेंडूंवरती 47 धावांची गरज आहे. 12 बॉल्स रिमेनिंग, 47 रन्स टू विन. टीम लवकर. अंधार बऱ्यापैकी पडत आलेला आहे. प्रशांत सर.
प्रशांत सर. टीम एन एम आय रिक्वेस्ट 12 बॉल अंधारात नको. सर आता बिना व्यत्यय 2 ओव्हर लवकर संपवून टाका. बॉलर नेम संतोष. बॉलर नेम संतोष. आणि सर आता नॉन स्टॉप 2 ओव्हर प्लीज संपून टाकूया आपण. पाचव्या संतोष चव्हाण यांच्या षटकाला होते सुरुवात आणि षटकाची शुभ सुरुवात केली आहे चौकाराने. 12 चेंडू 47 धावा हव्या असताना येतोय चौकार. चेंडू जातोय सीमा रेषा पार 4. बॉल आलेला आहे. मॅच बॉल आलेला आहे. मॅच बॉल आहे तो. वेळेला मात्र दांडीगुल त्रिफळाचीत फलंदाज बाद. कमबॅक करतायत गोलंदाज. 6वा झटका 53. 6 गडी बाद. विकेट अजूनही समीकरण मॅच इज स्टिल ऑन. 10 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आणि या 10 चेंडूंमध्ये 43 धावांची आवश्यकता आहे. आपण पाहिलं आहे या 43 धावा कधी कधी होताना आणि आता एक करिश्माच वाचवू शकतो कळंबोली वॉरियर्स या संघाला. अन्यथा या स्पर्धेचं रनरअप बक्षीस घ्यावं लागेल. यावेळेला जर पाहिलं तर बॅटची कडा घेऊन चेंडू अंगावरती आदळलाय आणि चेंडू दर चेंडू प्रगतीपथावरती चालू लागलाय आता नवी मुंबई इंडियन्स हा संघ. धावसंख्या जर आपण पाहिली तर आता 53 वर येऊन पोहोचली आहे. 9 चेंडू शिल्लक शेवटचे. 41 धावांची आवश्यकता. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला. मिड विकेटचा फिल्डर त्या चेंडूला येतोय पकडायला आणि यावेळेला देखील हलक्या हातांनी हाताळलेला चेंडू नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून देण्यात येतोय आणि पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात येतोय. एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्किल दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला गेला संतोष चव्हाण यांच्या माध्यमातून. धावसंख्या 55 झाली आहे. 6 गडी बाद झाले आहेत. यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू त्याला करायचं होतं. पुल होऊ शकला नाही आहे सक्सेसफुल आणि निर्धाव चेंडूची मात्र या ठिकाणी सांगता होते. लेग स्टंपच्या जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न. या ठिकाणी एक शेवटचा चेंडू शिल्लक. अजूनही शेवटचे 7 चेंडू शिल्लक आणि 41 धावांची गरज. 41 रन्स नीडेड. 7 बॉल्स टू गो. यावेळेला चेंडू हवेत गेलाय. नो मॅन्स लँडमध्ये नक्कीच चेंडू येऊन आदळणार आहे आणि शेवटच्या चेंडूवर येते 1 धाव. शेवटच्या षटकासाठी समीकरण उरणार आहे 6 चेंडू आणि 40 धावांचं. 5 षटकांच्या अखेरीस संघ कळंबोली वॉरियर्स 56. 6 गडी बाद. ते ग्राउंड स्टाफ कोणी असेल. 5 धावा 5 षटकं झाली आहेत आणि
आकुटप्प्याचा चेंडू, पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूला मात्र विक्रांत नारकर यांच्या दिशेने ढकललंय. इथे एकच ग्राउंड धाव. स्टॉप कोणी असेल तर प्लीज पॅव्हिलियनच्या लाईट्स लावा. ग्राउंड स्टाफ कोणी आहे का? इथे लाईट्स लावायच्या जरा. धावसंख्या या ठिकाणी येताना पाहायला मिळते. 57 धावा धावफलकावर झालेत. यावेळेला फटका टोलावलाय आणि एकच धाव या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता येऊन पोहोचते 57 या आकड्यावरती. तीन चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता. आणखीन एक चांगला चेंडू होता आणि आता मात्र काहीच चेंडू दूर राहिलाय संघ या करंडकावर नाव कोरण्यापासून, या सामन्याला आपलं बनवण्यापासून. आणि फायनल डे 3 दिवसापासून आपण पाहतो आहोत. सर्व आयोजन कमिटीच्या सदस्यांच्या चेहऱ्यावर देखील एक स्मित हास्य पाहायला मिळतंय. 2 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. यावेळेला जर आपण पाहिलं तर आता मात्र शेवटचा एक चेंडू शिल्लक. विजयापासून एक चेंडू दूर हा संघ. नक्कीच डॉक्टर्स फाउंडेशनचा हा सीझन होता खास. डॉक्टरांनी दाखवला त्यांच्या खेळावर दृढ विश्वास आणि आता मात्र या पहिल्या सीझन मध्ये रचला आहे नवी मुंबई इंडियन्सने विजयी इतिहास. जोरदार टाळ्या नवी मुंबई इंडियन्स या संघासाठी. फायनलचे अंतिम विजयी नवी